नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा शेटेवाड्यात योगदंडाची पूजा करून 11 जानेवारीपासून होणार सुरू. यात्रेचे प्रमुख राजशेखर हिरेहब्बू यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती. जिल्ह्यातील सर्व बँकांनी कृषी प्राधान्य क्षेत्राला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कर्ज पुरवठा करावा. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले निर्देश. जिल्हाधिकाऱ्यांनी लोकसभा पूर्वतयारीची आढावा बैठक घेत तहसीलदारांना केल्या सूचना. मतदान कार्ड वाटप करून अहवाल सादर करण्याचे दिले आदेश. आणि लाखोंचे नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल. खरेदीसाठी चडचणला गेले असता झाला होता अपघात. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा रूढी परंपरेप्रमाणे 11 जानेवारीपासून सुरू होत असून शेटेवाड्यात योगदंडाची पूजा संपन्न झाल्यानंतर यात्रा सुरू होईल अशी माहिती यात्रेचे प्रमुख राजशेखर हिरेहब्बू यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला सुमारे 900 वर्षांची परंपरा असून आजतागायत ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. सदर यात्रेची सुरुवात 11 जानेवारीपासून सुरू होते. श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंड पूजा शुक्रवार पेठ येथील शेटे यांच्या वाड्यात केली जाते. तेव्हापासून यात्रेच्या धार्मिक विधींना सुरुवात होते. 12 जानेवारी रोजी रात्री 12 वाजता पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजास साज चढवला जातो. त्यानंतर 13 जानेवारी रोजी नंदीध्वजाची पूजा संपन्न झाल्यानंतर तैलाभिषेक केला जातो. त्यानंतर 14 जानेवारी रोजी अक्षता सोहळा, 15 जानेवारी रोजी होम मैदान येथे होम प्रदीपन सोहळा, त्यानंतर 16 जानेवारी रोजी शोभेचे दारूकाम आणि लेझर शो, त्यानंतर 17 जानेवारी कप्पडकळी संपन्न झाल्यानंतर यात्रेची सांगता होते. तत्पूर्वी 11 जानेवारी रोजी कुंभारवाड्यातील कुंभार कन्यांच्या परिवाराच्या वतीने योगीराज म्हेत्रे कुंभार यांच्या हस्ते 56 मातीच्या घागरी सुपूर्द करण्याचा कार्यक्रम संपन्न होतो. दरम्यान या सर्व धार्मिक विधींबाबत यात्रेचे प्रमुख राजशेखर हिरेहब्बू आणि कुंभार मानकरी भीमाशंकर म्हेत्रे यांनी अधिक माहिती दिली. श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेमध्ये शिवयोगी सिद्धरामेश्वराचे योगदंड आणि त्याबरोबरच कुंभार कन्या माता कुमारावा देवी यांचे विवाह सोहळा ह्या यात्रेमध्ये होत असतो. आणि त्यानिमित्ताने उत्तर कसबा येथील कुंभारवाड्यामध्ये दरवर्षी शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या प्रतिमेचं पूजन होऊन त्या ठिकाणी दिवा लावण्याचा त्या ठिकाणी पूजा होते. आणि त्यानंतर 11 तारखेला म्हणजे उद्या त्या ठिकाणी कुंभारवाड्यातून 56 गाडगी देण्याचा कार्यक्रम होत असतो. हिरेहब्बूला सुपूर्द करण्याचा कार्यक्रम होत असतो. तसेच 13 तारखेला त्या ठिकाणी कुंभारवाड्यामध्येच गाडगी जे काही तैलाभिषेकासाठी लागणारे गाडगी असतो त्या गाडगीचं विधिवत पूजा होऊन त्याचे मानकरी योगीराज शिवशेट्टी यांना सुपूर्द करण्याचा कार्यक्रम देखील त्या ठिकाणी होतो. तसेच 14 तारखेला संमती. या पत्रकार परिषदेस जगदीश हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू, संजय हिरेहब्बू, धनेश हिरेहब्बू, सुधीर देशमुख, सुदेश देशमुख, भीमाशंकर म्हेत्रे, सुरेश म्हेत्रे, राजशेखर आमनगी, राजू बहिरे पाटील, सुहास दर्गो पाटील, बिपिन धुम्मा, विजयकुमार भोगळे, सोमनाथ मेंगाणे, अशोक वाले, सचिन बहिरो पाटील, योगनाथ कुर्ले, नंदीध्वजाचे मानकरी, यात्रेचे मानकरी आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामाची यात्रा उद्या दिनांक 13/1/2024 सुरुवात होत आहे. तत्पूर्वी उद्या शेटे यांच्या वाड्यात 12 वाजता योगदंडाच्या पुढीने
धार्मिक विधी सुरुवात होतो. त्याच्यानंतर 12 तारखेला रात्री 12:05 मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवस साज चढवण्याचा कार्यक्रम होतो. 13 तारखेला सकाळी 8 वाजता नेहमीप्रमाणे हिरेअप्पू आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा होऊन नंदीध्वज मंदिराकडे मार्गस्थ होतात. मग त्या ठिकाणी पहिला कलेक्टर कचेरी आल्यापासून त्या ठिकाणी सरकारी आज होतो हिरेअप्पूला. त्याच्यानंतर मंदिरात पोहोचल्यानंतर पहिला अमृत लिंगास तैलाभिषेक करून, त्यानंतर बाकीचे लिंगास तैलाभिषेक करून, त्यानंतर योग समाधी आणि गदगीस तेलाभिषेक करून नंदीध्वज पुन्हा 68 लिंगात मार्गस्थ होतात. त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळी दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे 8 वाजता हिरेअप्पू आणि देशमुख यांची पूजा होऊन नंदीध्वज मंदिराकडे मार्गस्थ होतात. त्या ठिकाणी आल्यानंतर पहिला शिवणी पूजा होती, त्यानंतर संमती पूजन व त्याच्यानंतर अक्षताचा धार्मिक कार्यक्रम होतो. त्याच्यानंतर पुन्हा अमृतलिंगापाशी आल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा अभिषेक करून पुन्हा धार्मिक कार्यक्रम सुरू होतो. नेहमीप्रमाणे पुन्हा सर्व लिंगास करून योग समाधी त्यानंतर सिद्धेश्वर गदगीस करून पुन्हा 68 ठिकाणी प्रस्थान होतं. त्याच्यानंतर 15 तारखेला सकाळी जिल्ह्यातील सर्व बँकांनी कृषी आणि कृषी प्राधान्य क्षेत्राला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कर्ज पुरवठा करावा असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत. जिल्ह्याचा सन 2023-24चा वार्षिक कर्ज पुरवठा आराखडा 10,799 कोटींचा असून 30 सप्टेंबर 2023 अखेर बँकांनी 6,952 कोटींचा कर्ज पुरवठा केलेला आहे. तरी जिल्ह्यातील सर्व बँकांनी कृषी क्षेत्र व प्राधान्यक्रम क्षेत्राबाबत अधिक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कर्ज पुरवठा करावा व कर्ज पुरवठा करण्याचे उर्वरित उद्दिष्ट मार्च 2024 अखेर पूर्ण करावे असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा अग्रणी कार्यकारी समितीच्या सप्टेंबर 2023 अखेरच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी बँक ऑफ इंडियाचे उपप्रबंधक अरुण प्रकाश, आरबीआयचे अग्रणी अधिकारी अक्षय गोंदेकर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नितीन शेळके, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखर्डे, सहाय्यक अग्रणी बँक व्यवस्थापक प्रतीक धनाळे, जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकाणे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते, आरसीटीचे संचालक दीपक वडेवाले, महापालिकेचे पीएम स्वनिधीचे समन्वयक समीर मुलाणी, गणेशन यांच्यासह सर्व सार्वजनिक, खासगी व जिल्हा सहकारी बँकेचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी बँकांनी पीक कर्ज पुरवठा करताना अधिक सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, खरीप व रब्बी हंगामात पिकांना बँकनिहाय दिलेले पीक कर्जाचे वाटपाचे उद्दिष्ट 100% पूर्ण झाले पाहिजे यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे. ज्या बँकांचे खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही त्या बँकांनी रब्बी हंगामात उर्वरित कालावधीत त्यांच्याकडे आलेली सर्व प्रकरणे त्वरित मंजूर करावीत. तसेच पीक कर्ज वाटपाचे शिबिर घेऊन उद्दिष्ट पूर्तता करावी अशा सूचना देऊन पीक कर्ज वाटपात जिल्हा सहकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र व आयसीआयसीआय बँक या बँकांचे कर्ज वाटपाचे प्रमाण कमी असल्याने जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी या सर्व बँकांच्या महिनानिहाय स्वतंत्र बैठका घेऊन कर्ज पुरवठा प्रकरणे मार्गी लावावीत असे निर्देश त्यांनी दिले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यातील लोकसभा पूर्वतयारीची आढावा बैठक घेत तहसीलदारांनी त्वरित मतदान कार्ड वाटप करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्व संबंधित तहसील कार्यालयांनी निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेले मतदान कार्ड पोस्टाद्वारे अद्यापपर्यंत वाटप झालेले नाही त्या सर्व तहसीलदारांनी त्वरित मतदान कार्ड वाटप करून अहवाल सादर करावा. एकही मतदार मतदान कार्डापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित लोकसभा निवडणूक पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी, मंगळवेढा उपविभागीय अधिकारी अमित माळी, मंगळवेढा तहसीलदार मदन जाधव, सांगोला तहसीलदार संतोष कणसे व निवडणूक नायब तहसीलदार प्रवीण घम व सुरेंद्र परदेशी मठ आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी बैठकीत प्रत्येक तालुक्यातील मतदारांमध्ये ईव्हीएम मशीनविषयी जनजागृती झाली पाहिजे या अनुषंगाने मोबाईल व्हॅन प्रत्येक गावात जाऊन योग्य पद्धतीने प्रबोधन करत आहेत का याविषयी संबंधित तहसीलदार यांनी नियंत्रण ठेवावे. ईव्हीएम मशीनची तपासणी करावी त्यासाठी टीम तयार कराव्यात असे त्यांनी सांगितले.
ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त शहरातील देशी विदेशी दारू दुकाने 3 दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त सोलापूर शहरात सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने शहरातील देशी विदेशी ताडी विक्री अनुज्ञप्तीचे व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केले आहेत. महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियममधील कलम 142 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी आदेश जारी केले असून 14 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत, 15 जानेवारी रोजी सायंकाळी 7 नंतर व 16 जानेवारी 2024 सायंकाळी 5 वाजल्यानंतर शहरातील देशी विदेशी ताडी विक्री अनुज्ञप्तीचे व्यवहार बंद ठेवावेत. तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. शेतकऱ्याने कांदा विकून वर्ष झालं तरीही आजतागायत आडत व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे कांद्याचे पैसे दिले नसल्याने शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बाजार समितीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. सोलापूर शहरातील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी शेतकऱ्यांचा गोंधळ झाल्याचे दिसून आले. कांद्याची आवक वाढल्याने मार्केट कमिटीने लिलाव बंद केला. अचानक लिलाव बंद केल्याने शेतकऱ्यांच्या संतापाला सामोरे जावे लागले. अशातच शेतकऱ्यांचे पैसे बुडवल्याच्या घटना घडल्या आहेत. कांदा व्यापारी हे शेतकऱ्यांना कांद्याचे पैसे चेकद्वारे देत असून व्यापाऱ्यांनी दिलेला चेक न वटल्याने शेतकरी हवालदिल होत आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला, निषेध व्यक्त केला. शेतकरी एकजुटीचा कांदा आमच्या हक्काचा, कांदा आमच्या हक्काचा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा. विशाल राजू शिंदे, वय 26, राहणार मालेगाव वैराग, धाराशिव रोड, जिल्हा सोलापूर या युवा शेतकऱ्यास 23 जानेवारी 2023 रोजी 43,000 रुपयांचा चेक कांदा व्यापाऱ्याने दिला होता. जवळपास 1 वर्ष झाले आजतागायत कांद्याची पूर्ण रक्कम मिळालेली नाही. कांदा व्यापाऱ्याने चेक दिला, तो चेक देखील बाउन्स झाला आहे. अचानकपणे मंगळवारी सकाळी कांदा लिलाव बंद झाल्याने मार्केट कमिटी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचा रोष उफाळून आल्याचे दिसून आले. विशाल शिंदे, मी मालेगावचा आहे. मी 25-30 हेल्पडे मारले इथं. फक्त देतो, उद्या चेक यायचा आहे, चेक आला की पाठवतो, तू जा म्हणून असं मला माघारी पाठवलं. नंतर म्हणते 12 वाजता फोन कर, पाठवतो. मी 12ला फोन केला की 2ला फोन कर, पाठवतो. परत 6ला फोन कर, पाठवतो. मी जितकेदा म्हणले तितकेदा फोन केला तरी पण मला पैसे काय पाठवले नाहीत. मग शेवटी आता 2-4 दिवस झाले, इतके दिवस मला नादीच लावलं आणि मी फोन केला तर आता माझा नंबर ब्लॅकलिस्टला टाकला त्यांनी. 1300 रुपयांनी कांदा गेलाय. 1300, 1200, 800, 700 पर्यंत असा कांद्याचा भाव या ठिकाणी गेलेला आहे. 74 कांद्याचं 74 पिशव्याचं 43,000 रुपयाचं बिल झालेलं होतं. 10,000 रुपये शेतकऱ्याला हेल्पाटे मारल्यानंतर दिलेले आहेत. 33,000 रुपयाचा चेक दिला होता. तो चेक बाउन्स झाल्यानंतर या शेतकऱ्यांनी वेळोवेळी वर्षभरात मागच्या हेल्पाटे मारलेत. मार्केट कमिटीकडे तक्रार केलेली आहे. संबंधित आडत्याकडे हेल्पाटे मारलेत. आडत्याचे फोन केलेत. फोनचे शेतकऱ्याचे ब्लॅकलिस्टला टाकले जातात. ब्लॅकलिस्टला टाकलं. मार्केट कमिटीकडे तक्रार करून त्याच्यावर कुठलीही तक्रार आज होत नाही. ह्याच सागर ट्रेडिंग कंपनीचा आज लायसन यांच्याकडे बंद आहे. परंतु याच गाड्यामध्ये ह्याच मालकाचं दुसरं या ठिकाणी लायसन चालू आहे. प्रत्येक या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रत्येक गाड्यामध्ये एका आडत्याच्या नावावर 4-4 फॉर्म आहेत. त्याच्या घरच्याचं नावाचं वेगळं आहे, भावाच्या नावाचं वेगळं आहे, आईच्या नावाचं वेगळं आहे, वडिलाच्या नावाचं वेगळं आहे. अशा प्रत्येकाच्या नावाच्या ट्रेडिंग कंपनी वेगळ्या आहेत. व्यापारी तोच आहे, आडती तोच आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांची फसवणूक होते. आज आलेला शेतकरी उद्या दुसरा फसला जातोय. म्हणून मार्केट कमिटी त्याच्यावर कुठेतरी ठोस नियोजन करणं गरजेचं आहे. तुम्ही आज हे सागर ट्रेडिंग कंपनी जर तुम्ही त्याच्यावर सेल करत असेल तर तो गाळा 3 महिन्यासाठी सील व्हायला पाहिजे. श्री सिद्धेश्वर मंदिर गाभाऱ्यात सुवर्ण सिद्धेश्वरचे काम अंतिम टप्प्यात आले असून गाभाऱ्यामध्ये चांदीचे नक्षीकाम लावण्याची सुरुवात केल्याचे दिसत आहे. सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या गर्भगाभाऱ्यामध्ये चांदीचे सभामंडप केले जात आहे. सुवर्ण सिद्धेश्वर या संकल्पनेतून सदरचे काम सुरू असून राजस्थान इथून आलेल्या कारागिरांमार्फत हे कामकाज गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. सध्या मंदिर परिसरातील गाभाऱ्यामध्ये चांदीचे नक्षीकाम केलेले लेप लावले जात आहेत. कारागीर यासाठी रात्रंदिवस कार्यरत असून मंदिरातील दर्शनी भाग हा चांदीने उजळून निघाल्याचे दिसत आहे.
यात्रा काळामध्ये श्रींच्या गाभाऱ्यातील दर्शनी भाग चांदीने चमकून निघेल असेही यावेळी सांगण्यात येत आहे. सदरचे कामकाज युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच भाविकांना याचा सुखद अनुभव पाहावयास मिळणार आहे. कपडे खरेदीसाठी चडचणला गेलेली कार पलटी झाल्याने या अपघातात 6 लाखाचे नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कर्नाटक राज्यातील चडचण येथे कपडे खरेदीसाठी मित्राची 4 चाकी गाडी घेऊन हयगईने भरधाव वेगात निघालेल्या गाडीचा अपघात होऊन पलटी झाल्याने त्यामधील पती पत्नी स्वाती बाळू सुरवसे व 31 राहणार बुरुड गल्ली बाळू बजरंग सुरवसे हे जखमी होऊन गाडीचे 6 लाखाच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गाडी चालक बाळू सुरवसे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार 7 डिसेंबर सकाळी 10च्या सुमारास फिर्यादी संतोष रामचंद्र ननवरे राहणार नागणेवाडी यांचे मित्र तथा आरोपी बाळू बजरंग सुरवसे यांनी फोन करून फिर्यादीस सांगितले की माझी पत्नी स्वाती व माझा मित्र विशाल वाने यांच्यासह चडचण येथे कपडे खरेदी करण्यासाठी जाणार असून तुझी गाडी मला दे असे म्हटल्यावर फिर्यादीने GJ15 CK 1953 ही 4 चाकी गाडी दिली. चडचण येथे जात असताना 11:30 वाजता कात्राळ चेकपोस्टवर ताब्यातील गाडी हयगईने भरधाव वेगाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून बेदरकारपणे चालवून रोडच्या बाजूला जाऊन पलटी झाल्याने त्यामधील स्वाती सुरवसे यांना चेहऱ्याला व कमरेला दुखापत झाली. तसेच चालक तथा आरोपीस डाव्या पायाच्या पंजावर दुखापत झाल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या अपघातात गाडीच्या समोरील बोनेट, डॅशबोर्ड, रेडिएटर, इंजिन, पुढील हेडलाईट, पुढील व मागील काच तसेच डाव्या बाजूच्या पाठीमागील बॉडी व दोन्ही बाजूच्या दरवाजाच्या काचा फुटून बॉडी चेंबून अंदाजे 6 लाखांचे नुकसान झाल्याचे संतोष ननवरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. ऑनलाईन फसवणुकीपासून विद्यार्थ्यांनी सावध राहावे असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांनी केले. सध्या सायबर क्राईमचे प्रमाण वाढले असून ऑनलाईन फसवणूक होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी सावध राहावे असे आवाहन करकम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांनी व्यक्त केले. करकम पोलीस स्टेशन अंतर्गत 2 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान राबवलेल्या रायझिंग डे निमित्त आयोजित सप्ताह सांगता प्रसंगी रामभाऊ जोशी हायस्कूलमध्ये त्यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना कुंजीर यांनी गुन्हे कसे घडतात, घडल्यानंतर त्याबाबत असणारे कायदे याबद्दल सविस्तर माहिती दिली. गुन्हे घडू नयेत तसेच आपली फसवणूक होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी, कोर्टाचे पोलीस स्टेशनचे कामकाज कसे चालते, कायदा व सुव्यवस्था राखताना पोलिसांना किती संयमाने काम करावे लागते याबद्दल माहिती सांगितली. पोलीस खात्यामार्फत प्रत्येक शाळेत राबवण्यात येत असलेल्या पोलीस काका पोलीस दीदी या योजनेचा आढावाही कुंजीर यांनी घेतला. प्राचार्य हेमंत कदम यांनी करकम पोलीस स्टेशनकडून लाभ होत असलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त करून शाळेत मुलींच्या सुरक्षेबाबत राबवण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. याप्रसंगी प्राचार्य हेमंत कदम, पर्यवेक्षक धन्वंत करळे, स्काउट मास्टर महादेव पुजारी, हवालदार अशोक भोसले, पोलीस नाईक श्याम गायकवाड, पोलीस पाटील नानासाहेब शिंदे, शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी विद्यार्थिनी, पालक आदी उपस्थित होते. आभार शिक्षक महादेव पुजारी यांनी मानले. मोडणीम येथे श्रीराम कलश, मंगल कलश पूजन आणि शोभायात्रा उत्साहात संपन्न झाली. मोडणीम तालुका माढा येथे श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथून आलेल्या अक्षता मंगल कलशाची शोभायात्रा मोडणीम येथे लेझिम व हलग्यांच्या कडकडाटात व महिला वर्गाने रामनामाच्या तालावर टिपऱ्या व फेर धरून सहभाग घेतला. 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त घरोघरी अक्षतांचे वाटप व अक्षता कलशाचे पूजन करण्यात आले. शेकडो महिला, पुरुष, तरुण, तरुणी, वृद्ध या शोभायात्रेत सामील झाल्याने मोडणीम शहर राममय झाल्याची अनुभूती नागरिकांनी बोलवून दाखवली. शोभायात्रेची सुरुवात श्रीराम मंदिरापासून करण्यात आली. अरण येथून आलेल्या व पुष्पहारांनी सजवलेल्या रथामधील पालखीत कलश ठेवण्यात आला. नागरिकांनी शोभायात्रेचा मार्ग सडा, रांगोळ्या व पायघडांनी सुशोभित केला होता. अक्षता कलशावर अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी केली गेली. मोडणीम व परिसरातून आलेल्या भजनी मंडळींनी रामरायाची भावपूर्ण भजने गात वातावरण भक्तिमय करून टाकले. सुमारे 2 तास चाललेल्या या शोभायात्रेतील कलशाचे दर्शन व स्वागत ठिकठिकाणी करण्यात आले. शोभायात्रेचे नियोजन ॲडव्होकेट गणेश सुर्वे, विरन कुलकर्णी, नितीन गडधारे, प्रसाद आंबले, हनुमंत सुर्वे, दीपक सुर्वे, सुभाष सुर्वे, धनाजी लादे, शीतल महाडिक व समस्त रामभक्तांनी केले. राम मंदिरामध्ये महाआरतीनंतर प्रसादाचे वाटप करून शोभायात्रेची सांगता करण्यात आली. सर्वच क्षेत्रातील नागरिक या शोभायात्रेत सामील झाले. सरपंच लक्ष्मी पाटील, उपसरपंच अमित कोळी, कैलास तोडकरी, शिवाजी कांबळे,
कुळणगिड्डे, बाबूराव सुर्वे, डॉक्टर निशिगंधा कोल्हे व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 22 जानेवारी रोजी दिवाळी साजरी करा असे आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज साधू यांनी केले. संत श्री रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त जिंतूर येथे आयोजित कीर्तन महोत्सव कार्यक्रमात हरिभक्तपरायण श्री ज्ञानेश्वर महाराज साधू यांनी कीर्तन सेवा सादर करताना भक्ती मार्गावर जाण्यासाठी साधनाचा उपयोग करावा तरच खरी मुक्ती मिळते असे विचार व्यक्त केले. साधू महाराजांनी 1990 व 1992च्या कारसेवेत सहभाग घेतल्यावर त्यांना 1 महिन्याचा कारावास भोगावा लागला होता. त्या काळातील आठवणी सांगत त्यांनी येत्या 22 जानेवारी रोजी श्रीराम जन्मभूमीवर भव्य दिव्य मंदिरात रामलल्ला विराजमान होणार आहेत. त्यानिमित्ताने सर्वत्र दिवाळी साजरी करावी असे आवाहन केले. 1 महिनाभर जेलमध्ये होतो, कारण त्या काळामध्ये मी विश्वहिंदू परिषदेचं काम करत होतो आणि त्या विश्वहिंदू कार्यक्रमामध्ये मला 1 वर्षाचा कारावास जायचा कारावास अशा प्रकारचा झालेला होता. मी अमरावती सेंट्रल जिल्हा 1 महिनाभर होतो. सद्भाग्य आहे ते सद्भाग्य अशा प्रकारचं आलं. त्यावेळेस असं वाटत होतं प्राण गेले तरी चालतील, पण राम जन्मभूमी जी आहे ते राम जन्मभूमीवर रामलालाचं मंदिर आहे ते मंदिर अशा प्रकारचं उभं राहिलं पाहिजे. जेल हो की फास अशा प्रकारचा मिळो, काही जरी झालं तर तिथं राम मंदिर अशा प्रकारचं व्हायला पाहिजे. लोकायोग तुमचं आमचं सद्भाग्य जे आहे ते सद्भाग्य असं आहे. आम्ही तुमच्या आमच्या डोळ्याने तो सगळा कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम अशा प्रकारचा पाहणार आहोत. हरिभक्तपरायण महेश महाराजांनी मला विचारलं की महाराज तुम्हाला निमंत्रण आलंय काय? मी त्यांना सांगितलं महाराज मला निमंत्रण आलंय. ते म्हणजे जाणार आहेत काय? मी म्हटलं त्यावेळेस ज्यावेळेस कार सेवा झाली त्यावेळेस गेलो होतो, जेलमध्ये राहिलो, काय सगळं व्हायचं ते झालं. पण आता मात्र मी जाणार नाही. त्याचं कारण आहे सगळेजण जे आहेत ते सगळेजण तिथं जाण्याचं कारण नाही. लक्षात ठेवा, आम्ही आमच्या मंदिरामध्ये 7 दिवस रामनामाचा अखंड जप जो आहे तो अखंड जप अशा प्रकारचा करणार. रात्रंदिवस प्रभू रामचंद्राचा जप जो आहे तो जप अशा प्रकारचा करणं चालू करणार आहेत आम्ही 7 दिवस पर्यंत. श्री नगरेश्वर मंदिरात आर्य वैश्य कोमटी समाज आयोजित ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन महोत्सव हे सर्व कार्यक्रम आचार्य महेश महाराज जिंतूरकर, कोमटी समाज अध्यक्ष माजी नगराध्यक्ष सखाराम छिद्रवार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न होत आहेत. गेले आधी दयाने संत ते येण्याची पडते चालू जाता न पडे गोष्ट कुठे महाराज वर्णन करतात. दररोज अखंड हरिनाम, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ आणि रात्री कीर्तन होत आहे. पुण्यतिथी सोहळा समिती अध्यक्ष आकाश कोकडवार आणि त्यांचे पदाधिकारी यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत विविध योजनेच्या लाभासाठी बँकांनी कर्ज मंजुरीचे प्रस्ताव तात्काळ मार्गी लावावेत असे निर्देश नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिले. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत विविध योजनेच्या लाभासाठी बँकांनी कर्ज मंजुरीचे प्रस्ताव तात्काळ मार्गी लावावेत असे निर्देश अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष मंत्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिले. ते मंठा येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी उपस्थित तरुणांशी नरेंद्र पाटील यांनी संवाद साधला. आज जालना जिल्ह्याचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत आढावा बैठक घेतली.
या बैठकीमध्ये साधारण जिल्ह्यामध्ये अपेक्षित असणारं चांगलं काम हे राष्ट्रीयकृत बँकेने केलं नाही हे दिसून आलेलं आहे. आपले आदरणीय कलेक्टर साहेबांनी या बैठकीमध्ये खूप चांगला प्रतिसाद दिला, चर्चेमध्ये ते सहभागी झाले आणि त्यांनीही या ठिकाणी सूचना केल्या राष्ट्रीयकृत बँकांना की ज्या मराठा समाजाच्या तरुणांनी राष्ट्रीयकृत बँकांकडे कर्जासाठी मागणी केलेली आहे त्यांची प्रकरण ताबडतोब त्या ठिकाणी निकालीस लावावे. आज एकंदर चर्चेमध्ये या जिल्ह्यामध्ये एक साधारण 5-10 हजार लाभार्थी वाढले पाहिजेत अशा प्रकारचं काम पुढच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये ते आम्ही करणार आहोत. आज मंठा तालुक्यामध्ये म्हणजे परभणीला जात असताना मंठा तालुक्यामध्ये तरुणांनाही भेटण्याची वेळ मिळाली. तरुणांनीही राष्ट्रीयकृत बँकांकडनं योग्य प्रतिसाद दिला नाही आणि त्याच्याबद्दलची खंत व्यक्त केली. पण मी आश्वासित करतो आमच्या मराठा बांधवांना की आपण सर्वजणांनी मिळून एक काम करू आणि आमच्या तालुक्या स्तरावरचा जो महामंडळाचा समन्वयक आहे तो या तालुक्याला दर आठवड्याला येईल. तो या ठिकाणी तरुणांच्या मंठा येथे परभणी दौऱ्यानिमित्त नियोजित भेटीदरम्यान ते बोलत होते. युवकांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प व्याज परतावा योजना राबवण्यात येते. शासनाच्या महत्वाकांक्षी योजना आहेत. योग्य लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विलंब करू नये. त्याचबरोबर प्रस्तावात त्रुटी असतील तर त्याचे तात्काळ निराकरण करून घ्यावे. विनाकारण प्रस्ताव प्रलंबित ठेवू नयेत. तसेच खासगी व कोऑपरेटिव्ह बँकेचे काम चांगले असून राष्ट्रीय बँकांनी गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन प्रलंबित व नवीन प्रकरणे तात्काळ मार्गी लावावीत अशा सूचना जिल्ह्यातील आढावा बैठकीमध्ये संबंधित बँक अधिकाऱ्यांना केल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीयकृत बँका कर्ज वाटपामध्ये उदासीन दिसत आहेत. त्यामुळे यापुढे बँकांनी जर कर्ज नाकारले तर त्याविषयी खुलासा देखील त्यांना सादर करावा लागणार असल्याचे सांगितले. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झालीये हेडलाईन्सची. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा शेटेवाड्यात योगदंडाची पूजा करून 11 जानेवारीपासून होणार सुरू. यात्रेचे प्रमुख राजशेखर हिरेहब्बू यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती. जिल्ह्यातील सर्व बँकांनी कृषी प्राधान्य क्षेत्राला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कर्ज पुरवठा करावा. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले निर्देश. जिल्हाधिकाऱ्यांनी लोकसभा पूर्वतयारीची आढावा बैठक घेत तहसीलदारांना केल्या सूचना. मतदान कार्ड वाटप करून अहवाल सादर करण्याचे दिले आदेश. आणि लाखोंचे नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल. खरेदीसाठी चडचणला गेले असता झाला होता अपघात. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.